गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प, मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय. इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. राज्यातील खाजगी रुग्णालयाकडून आकारल्या जाणाऱ्या अवाजवी उपचार शुल्काला लगाम घालण्यासाठी राज्य सरकार लवकरच ठोस धोरण आखणार आहे. विविध आजारावरील उपचारासाठी खाजगी रुग्णालयांनी किती शुल्क आकारावे याबाबत नियमावली तयार करण्याच्या दिशेने सरकार पावले उचलत असून अंतिम निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक घेण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी विधानसभेत केली. म्हणून याच्यामध्ये काही प्रश्न मला विचारायचे आहेत की राज्यात न्यूबॉर्न बालकांना निक्यू उपचारासाठी खासगी रुग्णालयाकडून आकारलेल्या जाणाऱ्या शुल्कावर आपण कुठली मर्यादा नाही तर प्राइस कॅप असं आपण लावणार आहात का शासन म्हणून. दुसरा प्रश्न, एका नवजात बालकाला उपचारासाठी लाखो जे रुपयांचे बिले आकारली जात असतात तर त्या बालकांना वैद्यकीय व आर्थिक पडताळणी म्हणजे क्लिनिकल आणि बिलिंग ऑडिट हे शासनाकडून हे होणार आहे काय, त्याच्यासाठी काय यंत्रणा काय प्लॅन आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्यानंतर अयोग्य बिल आकारल्या किंवा आर्थिक शोषण झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित रुग्णालय परवाना रद्द करून फौजदारी गुन्हा हा दाखल सुद्धा आपण करणार आहात का, जिकडे हे प्रूव्हन आहे की अशा गोष्टी घडलेल्या आहेत. या हॉस्पिटलसाठी आपण काय तिकडे उपाययोजना करणार आहेत. दुसरा प्रश्न, शासकीय रुग्णालयामध्ये जसं सरांनी सुद्धा विचारला की निक्यू खाटा अपुरे असल्यामुळे आपण प्रत्येक जिल्ह्यात पुरेसे NICU सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासनाचा काय प्लॅन आहेत. असे मोठे GMC सगळ्या भागामध्ये तालुका लेवलवरती जिल्हा लेवलवरती आहेत पण इकडे NICUचे उपलब्धता नाहीये तर त्याच्यासाठी पुढे काय प्लॅन आहे का. आणि दुसरा, जसं सरांनी सांगितलं की महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत अंतर्गत निक्यू उपचाराचे पॅकेज वास्तव खर्चानुसार वाढवून सर्व पात्र खासगी रुग्णालयांना सुद्धा आपण हे बंधनकारक करणार आहेत का, हा निर्णय आपण घेणार आहात का. आणि शेवटचा प्रश्न, मागील 3 वर्षात जे NICU संदर्भात अयोग्य बिल, निष्काळजीपणा किंवा आर्थिक शोषणाच्या किती तक्रारी प्राप्त झाल्या आहेत आणि त्यापैकी किती रुग्णालयांवर आपण प्रत्यक्ष कारवाई केल्या आहे ह्याचे सुद्धा आकडे जर आपण सांगता आलं तर ह्याच्यासाठी आपले धन्यवाद. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य नमिता मुंदडाजींनी या ठिकाणी 3 प्रश्न विचारले. त्याच्यामध्ये आत्ताच्या सद्यस्थितीमध्ये असणारे SNCU आणि NICU मध्ये शासन कशा पद्धतीने वाढ करणार आहे त्याच्याबद्दलची काय पॉलिसी अशा पद्धतीचे प्रश्न विचारले. खरं तर या सगळ्या गोष्टींची स्ट्रेंथनिंग करण्यासाठी आम्ही सगळ्याच मंडळींनी IPHSच्या गाईडलाईन्स प्रमाणे आता असणारे एकूण सगळे हॉस्पिटल्स आणि अजून किती हॉस्पिटल्स वाढवली पाहिजेत, त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीच्या सगळ्या बेडची संख्या वाढवली पाहिजे. त्यासाठी एक कमिटी आपण केली आणि त्या कमिटीच्या माध्यमातून आलेल्या रिपोर्ट नंतर या सगळ्या एकूणच अजून चांगल्या पद्धतीने बेड वाढवण्याबद्दल सुद्धा शासन निर्णय घेईल. धोरणात्मक आणि राज्य शासनाला फायनान्शियल सुद्धा त्याच्यामधनं बर्डन पडणार आहे, परंतु गरज आहे, पॉप्युलेशन ज्या पद्धतीने वाढलंय त्याप्रमाणे आम्हाला सगळ्यांना या गोष्टीचा सुद्धा निर्णय घ्यावा लागणार आहे. IPHSच्या गाईडलाईन प्रमाणे वाढणाऱ्या लोकसंख्येप्रमाणे आपल्या बेडची संख्या वाढवण्यासाठी सुद्धा शासन निश्चितपणाने निर्णय घेईल. दुसरा मुद्दा आपण असं म्हटलं की रेफरल सर्व्हिसेस, रेफरल म्हणता येणार नाही, आपल्याला विशेषतः जे काही चार्जेस आकारले जातात त्याच्याबद्दल काय ऑडिट्स आपण केलेत काय किंवा त्याच्याबद्दल आपण काय कारवाई केल्या काय, कंप्लेंट्स आल्या काय. माझी आपल्याला विनंती आहे की अशा पद्धतीचं कुठलंच तक्रार आपल्याकडे आलेलं नाही. विशेषतः सिव्हिल सर्जनच्या माध्यमातून आता सन्माननीय पाठारे साहेबांनी जसा प्रश्न विचारला की ज्या प्रश्नाच्या अनुषंगानं पुणे जिल्ह्यामध्ये तिथल्या संबंधित आरोग्य विभागाची यंत्रणा असेल, महानगरपालिकेच्या यंत्रणेला आपण सूचना देऊ की तिथं रँडमली अशा पद्धतीनं सर्वे व्हावा. अशाच पद्धतीनं जिथे जिथे तक्रारी असतील त्या तक्रारीमध्ये सुद्धा दर आकारणीमध्ये किंवा दर आकारणीनंतर सुद्धा आवाजसह पद्धतीनं जर काय दराची एकूण यंत्रणा असेल तर त्याच्याबद्दल आपण निर्णय घेऊ. अध्यक्ष महोदय धन्यवाद. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांचं मी अभिनंदन करते की मागच्या लक्षवेधीनंतर त्यांनी एक मीटिंग घेतली होती आणि ह्या मीटिंगमध्ये आम्ही काही सूचना आपणास केल्या होत्या त्यानुसार आपण जे आश्वासन दिलेली होती त्याच्यावर अजून कारवाई झालेली नाही. अध्यक्ष महोदय,
खाजगी रुग्णालयाकडून अवाजवी बिल आकारल्याची तक्रारी ह्या मागील 3 वर्षात किती प्राप्त झाल्या आहेत आणि त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिका असेल किंवा ग्रामीण भागातील रुग्णांमधून ज्या केसेस लास्ट मुमेंटला म्हणतात की आता ह्यांना प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होणार आहे बेबीची, त्यावेळेला लास्ट मुमेंटला तुम्ही नायर किंवा केम किंवा जे ह्या हॉस्पिटल वाडिया ह्या हॉस्पिटलमध्ये ऑलवेज तिकडे कुठेही प्रीमॅच्युअर बेबीसाठी NSCI अवेलेबल नसतात. आणि त्यावेळेला आम्ही तुम्हाला विनंती केली होती की वाडिया हॉस्पिटलची चौकशी करा की का कायम त्यांच्याकडे एक पण NSCI अवेलेबल नसते. आणि त्याचप्रमाणे ह्या प्रीमॅच्युअर बेबीसाठी ज्या वेळेला मुंबई महानगरपालिका प्रेफर करते ह्याच्यामध्ये सुद्धा एक रॅकेट आहे अध्यक्ष महोदय. डायरेक्ट सूर्या हॉस्पिटलमध्येच का सगळ्या पेशंटला पाठवतात आणि 35 ते 40 लाख बिल होतं. एक गरीब माणूस आपली रूम विकतं, दागिने विकतात आणि अशा प्रीमॅच्युअर बेबीला शेवटी वाचवू शकत नाहीत. हे दुर्भाग्य आहे. म्हणून सन्माननीय मंत्री महोदयांना माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत की आपण महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजना अथवा इतर शासकीय आरोग्य योजनेमध्ये प्रीमॅच्युअर नवजात बालकांच्या दीर्घकालीन NSCI उपचाराचा संपूर्ण अथवा अंशतः समावेश करण्याचा शासन विचार करणार का व तो किती दिवसात करणार. दुसरा माझा प्रश्न आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबावरील उपचार खर्चाचा बोजा कमी करण्यासाठी विशेष आर्थिक सहाय्य निधी किंवा अनुदान योजना सुरू करण्याबाबत शासन कोणती कारवाई करणार. आणि तिसरा प्रश्न आहे की NICU उपचारासाठी निश्चित कमाल दर रेट कॅप लागू करण्याबाबत शासनाने कोणती पावले उचलली आहेत किंवा उचलणार आहेत हे मी सन्माननीय मंत्री महोदयांना प्रश्न विचारत आहे. आणि खास करून आमचं भागामध्ये असलेले मुंबई महापालिकेची जी रुग्णालय आहे ह्याच्या व्यतिरिक्त उपनगरामध्ये शासनाचं फक्त आपण ह्याच्यासाठी उपनगरामध्ये एक चाइल्ड सुपर स्पेशालिटी सेंटर मदर अँड चाइल्ड सुपर स्पेशालिटी सेंटर उभारण्यासाठी शासन प्रयत्न करणार का. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य मनीषाताई चौधरी यांनी 3 प्रश्न विचारलेत. त्या 3 प्रश्नांमधला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की आपल्याला ह्या सगळ्या नवजात बालकांच्यासाठी जे काय उपचार देतो ते MJPGYमध्ये त्यांच्या सर्व सुविधांसहित देणार काय. आता खरं म्हणजे आपण MJPGYमध्ये आपण आपलं सरकार आल्यानंतर पूर्वीच्या एकूण सगळ्या आजारांमध्ये सातत्यानं डॉक्टर्स आणि हॉस्पिटलची सुद्धा जी मागणी होत होती की आम्हाला परवडत नाही. महात्मा फुले आरोग्यदायी योजनेच्या पॅकेजेसमध्ये राज्य शासनाच्या वतीने आपण वाढ केली. त्या वाढीनंतर परत त्याच्याबरोबर अजून चांगल्या पद्धतीचा एक निर्णय केंद्र शासनाने घेतला. आयुष्यमान भारत योजनेबरोबर आपण जोडले गेलो आणि 1356 वरून आता 2399 आजार आपण सगळे याच्यामध्ये समाविष्ट केले. आणि त्याच्यापेक्षा चांगली अजून त्याच्यातली बातमी अशी आहे की CGSTच्या नॉर्मप्रमाणे अगोदरचे दर होते ते सुद्धा दर आपण वाढवलेत. त्यामुळे महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमधनं या सगळ्या योजनेच्या सगळ्या आजारांची अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सुधारणा केली. पेशंटला एकही रुपये न देता ते हॉस्पिटलनं सोडावं यासाठी सातत्यानं आपण प्रयत्न करतोय. फक्त माझी सर्व सदस्यांना विनंती अशी आहे की बऱ्याच वेळा असं होतं की आपण सगळेजण लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय आणि ज्यावेळेला पेशंट तिथं ॲडमिट झालेला असतोय, खूप बिल झालेलं असते, त्यावेळेस लोक आपल्याकडे येत आहेत. मग आपल्याकडे ते अपेक्षा करत असतात की मुख्यमंत्री सहाय्यतातनं प्रयत्न करावेत, त्यांच्याकडून निधी द्यावा किंवा तुम्ही ते हॉस्पिटलवाल्यावरती प्रेशर टाकावा आणि पैसे द्यावेत. पण त्याच्याही पेक्षा त्या हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी सुद्धा तिथल्या त्या पेशंटला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून पहिला आमची स्कीम कुठं असेल तिथं तुम्ही जा अशी विनंती केली तर बरं होईल. बऱ्याच वेळा कट प्रॅक्टिस असणारे लोक
काही डॉक्टर्स की जे कट प्रॅक्टिस करतात ते विशिष्ट अशा पद्धतीच्या हॉस्पिटलकडे जाण्याचा प्रयत्न करतात आणि नंतर मात्र तुमच्या आणि आमच्याकडं हे सगळे पेशंट येत असतात. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या स्कीमचा उपयोग चांगल्या पद्धतीनं करून घेतला तर निश्चितपणाने आपण सगळेजण उपयोग करू शकतोय की ज्याच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल लोकांसाठी आपण काय करणार आहोत असा दुसरा प्रश्न सन्माननीय आमच्या मनीषाताईंनी विचारला आहे. तर त्याचंही उत्तर तेच आहे की आपल्या सगळ्यांना सुद्धा थोडंसं काम करावं लागेल. कारण तिथला एखादा छोटा मोठा डॉक्टर असतोय तो कोल्हापूर म्हणजे आपल्या शहरामध्ये आपल्याला सांगतो इथल्या हॉस्पिटलमध्ये जा, पण तिथं स्कीम आहे काय हे सुद्धा आपण जर बघितलं आणि तिथं रेफर करायला सांगितलं तर उपयोग होईल. मी आपल्याला सांगतो, मी मंत्री झाल्यापासून एका बाजूला हॉस्पिटलची पॅकेजेस वाढवण्यामध्ये भर दिला आहे. हॉस्पिटलनी परवडायला नको अशी तक्रार करू नये याची व्यवस्था केली, पण जेवढ्या हॉस्पिटलनी एक्स्ट्रा पैसे घेतले असतील तेवढ्यांना सगळ्यात जास्त जर कोणी ब्लॅकलिस्टेड केलं असेल तर ते सुद्धा मीच केलं. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा आपण उपयोग करून घेऊया.